नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी स्पेशल चितळे बंडू स्टाईल भाकरवडी रेसिपी करणार आहोत। बऱ्याच वेळा भाकरवडी बनवायची म्हटलं की खूप अवघड काम वाटतं, कारण ती तळताना तेलात विरघळते किंवा मग नरम पडते। हो ना, तुमच्याही अशाच भाकरवडी बनवताना चुका होतात ना, पण आता काळजी करू नका। आज मी तुमच्यासाठी याच चुका टाळण्यासाठी एक परफेक्ट भाकरवडी रेसिपी सांगणार आहे, ते पण अगदी अचूक प्रमाणात, वाटी आणि वजनी, म्हणूनच तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही। चला तर मग करूया चितळे बंडू स्टाईल भाकरवडी। तर सर्वात आधी पाहूया भाकरवडीचं आवरण करण्याचं साहित्य। इथे मी घेतलेला आहे 250 ग्राम मैदा, कपाचं प्रमाण म्हणा तर 2 कप घेतलेले, बेसन पीठ 25 ग्राम घेतले, पाऊण कप, 40 ग्राम इथे तेल घेतलेले, 4 चमचे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा। सर्व साहित्य मोजून घेतल्यावर आपली भाकरवडी परफेक्टच होती, म्हणून साहित्य मोजून घेणं खूप आवश्यक आहे। नंतर काय करायचं, एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये घेतलेला आपल्याला मैदा घालायचा। मैदा घातला की त्याचमध्ये आता आपल्याला घालायचे बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथं ओवा घालायचा आहे। ओवानं थोडासा हातावर कुस्करून घ्यायचा, म्हणजे याचा स्वाद आपल्या पिठाला लागतो। तर इथं मी ओवा थोडासा हातावर कुस्करून घेतलाय, या पिठामध्ये टाकून द्यायचा। नंतर काय करायचं, तडका पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये घेतलेलं तेल घालायचं आणि गॅसवर आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन करून घ्यायचे। भाकरवडी करण्यासाठी तेलाचं मोहन खूप महत्त्वाचं आहे। जर तेलाचं मोहन कमी पडलं तर भाकरवडी खुसखुशीत होत नाही, म्हणून तेलाचं मोहन व्यवस्थित घालणं खूप महत्त्वाचं आहे। तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं, आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत आणि पिठामध्ये आपल्याला चांगले हे तेलाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं जर तेलाचं मोहन पिठात मिक्स झालं ना, तर आपली भाकरवडी 100% खुसखुशीतच होते बघा। तर इथं मी पिठाला संपूर्ण असं हे तेलाचं मोहन चोळून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडं थोडं पाणी आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे। भाकरवडी करताना ही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही खूपच हे पीठ मऊ मळलं तर भाकरवडी आपली खूप जास्त तेल येते, म्हणून जसं आपण पुरीचं पीठ मळतो ना घट्टसर एकदम, किंवा शंकरपाळ्याचं, तसंच आपल्याला पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं, जितकं होईल तितकं। तर इथं मी थोडं थोडं पाणी घालत आहे बघा, एकदमच जास्त पाणी घालत नाही। एकदम जर जास्त पाणी घातलं तर हे पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचंय बघा। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती घट्टसर मी असं हे भाकरवडीच्या आवरणाचं पीठ मळून घेतलेलं आहे। जराही मऊ केलं नाही, फक्त आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय। तर आपलं हे अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। आता काय करायचं, यावर आपल्याला एखादा कपडा वल्ला करून टाकायचा आहे, जेणेकरून हे पीठ आपलं हडकणार नाही आणि याला आपल्याला 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायचंय। असं केल्यानं भाकरवडी खुसखुशीत होते, म्हणून याला आपण बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत आपण भाकरवडीचा मसाला तयार करून घेऊया। तर इथं घेतलेले आहेत मी 2 चमचे धने, 2 चमचे तीळ घेतलेत, 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरे घेतलेत, 2 चमचा पिठी साखर घेतली, 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, अर्धा चमचा हिंग घेतले, 1 चमचा इथं खसखस घेतली, अर्धा चमचा इथं आमचूर पावडर घेतले आणि 1 मोठी वाटी इथं सुक्क किसलेलं खोबरं घेतलेले। सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे, त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे। शक्यतो गॅसवर जाडबुडाचीच कढई ठेवायची, जेणेकरून आपले मसालाही करपणार नाहीत। सर्वप्रथम कढईमध्ये धने घालायचे, त्यानंतर यामध्ये तीळ घालायचे, नंतर जिरे घालायचे, बडीशोप घालायची आणि खसखस घालायची आहे। सर्व साहित्य आपल्याला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे, जेणेकरून मसाले करपणार नाहीत आणि एकसारखे चांगले भाजण्यात येतात। धने मसाल्याला चांगला बेस देतात आणि सुगंध पण देतात। जिरे या मसाल्याची खूप मस्त चव वाढवतात आणि बडीशोप पचनास मदत पण करते आणि तिला सुगंध पण असतो आणि तीळ भाकरवडीला खूप मस्त खमंगपणा देतात आणि खसखस मसाल्याचा दाटपणा आणि चांगली चव पण देतात। सर्व साहित्य हे मसाले मिडियम गॅसवर भाजून झाले की सर्वात शेवटला आपल्याला खोबरं भाजायचे, कारण खोबरं आधी टाकलं तर लवकर भाजण्यात येतं आणि ते करपू शकतं, म्हणून सर्वात शेवटला आपल्याला खोबरं टाकून मिडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचे। सर्व मसाले आपल्याला सोनेरी रंगावेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जर मसाले कमी भाजले तर मसाल्याला कच्चापणा येतो आणि जास्त भाजल्यास भाकरवडीमध्ये जळका वास आल्यासारखा येतो, म्हणून साहित्य आपल्याला चांगलं भाजणं खूप महत्त्वाचं आहे भाकरवडी करताना। तर हे सर्व साहित्य मिडियम गॅसवर चांगलं सोनेरी रंगावेपर्यंत भाजून घेतले बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकते इथं किती मस्त मसाले भाजून घेतलेले आहेत। एका प्लेटमध्ये काढायचे आणि मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक हे मसाले करून घ्यायचे आहेत। जर गरम असतानाच मसाले मिक्सरमधून बारीक केले तर याला खोबऱ्याला तेल सुटू शकतं, म्हणून पूर्णपणे आपल्याला मसाले थंड करायचे आणि नंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरमधून बारीक मसाले करताना मिडियम भांडं घ्यायचं आहे। जर छोटं भांडं घेताल तर मिक्सरमधून हे मसाले काढताना खूप बारीक होतात, म्हणून मिडियमच भांडं घ्यायचं, याने भरड जाडसर निघतं। तर आपल्याला हे
मसाला जाडसर जशी भरड असते ना तशी करून घ्यायची आहे। तुम्हाला इथं मी दाखवते पण व्हिडिओमध्ये मी कशी अशी भरड केल्यासारखी करून घेतलेली या मसाल्याची। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मसाल्याची भरड करायची, जास्त बारीक आपल्याला हे मसाले करायचे नाहीत। नंतर यामध्ये लाल तिखट घालायचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। इथं मी 1 मोठा चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा इथं हळद घालायची। नंतर यामध्ये आमचूर पावडर घालायचं आहे, हिंग घालायचं, हिंग पचनाला मदत करते म्हणून आवर्जून हिंग घाला। नंतर यामध्ये पिठी साखर घालायची, यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे। पुन्हा एकदा मिक्सरला हे रवाळ वाटून घ्यायचंय बघा। तर इथे मी तुम्हाला दाखवते, आता पण मी बारीक केलेलं नाही, अगदी रवाळ असं वाटून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे। तर यामध्ये इथे मी गरम मसाला टाकायचं विसरलेली आहे म्हणून मी शेवटला इथं गरम मसाला टाकलाय आणि फक्त 1 मिनिटच याला फिरून घेतलेलं आहे, जास्त बारीक करायचं नाही इथं पण। आणि हे मसाला सर्व मिक्सरला वाटून झाला की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर मस्त आपला मसाला पण तयार आहे आणि इथं आवरणाचं पीठ पण मळून झालेलं आहे। तर याचबरोबर लागणारे आपल्याला चिंच गुळाची चटणी, तिखट, आंबट आणि गोड चितळे बंधू स्टाईल भाकरवडीला चव असते म्हणून इथं चिंच गुळाची चटणी आपल्याला वापरायची आहे। आता इथं भाकरवडी करण्याचं सर्व साहित्य करून झालेलं आहे। आता आपण भाकरवडी करायला घेऊया। इथं आता चुरलेल्या पिठातला इथं गोळा घ्यायचा आहे, पोळीपेक्षा जरासा जास्त घ्यायचा आहे आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पण हे राहिलेलं पीठ आहे ना यावरनं वला कपडा झाकून ठेवायचा जेणेकरून हे पीठ कोरडं पडणार नाही। तर इथं मी आता कोलपाटावरचं खालीच लाटून घेतलेले, कारण खाली थोडंसं पेस असतो आणि भाकरवडी चांगली आपल्याला याचा रोल करता येते आणि कोलपाटावर थोडीशी जागा छोटी पडते म्हणून खाली तिथं मी पोळी लाटून घेत आहे बघा। पोळी आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मिडियम अशी लाटून घ्यायची आहे बघा। तर इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते पण मी पोळी कशी लाटून घेतलेली आहे। तर आपली ही पोळी लाटून झालेली आहे, अशा आकारात आपल्याला पोळी लाटून घ्यायची। पोळी इतकी पातळ लाटायची नाही आणि जास्त जाड पण नाही, मिडियम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपली पोळी लाटून झालेली आहे, हिचे काटा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून भाकरवडी एका शेपमध्ये येते। तर इथं मी चाकूनं बाजूचे कडा कट करून घेतले आहेत बघा। चारही बाजू इथं आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाकरवडी छान दिसायला पण दिसेल। तर इथं मी चारही बाजू कट करून घेतलेल्या आहेत। नंतर यावर चिंच गुळाची चटणी लावायची आहे। चिंच गुळाची चटणी लावताना जास्त चटणी लावायची नाही, नाहीतर भाकरवडी आपली नरम पडू शकते आणि ती खुसखुशीत होणार नाही। थोडीशीच आपल्याला अर्ध्यातला अर्धा चमच्यात यावर आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आणि हीच बाजू आपल्याला चौकून पांगून घ्यायची आहे। आता चिंच गुळाची चटणी लावून झाली की यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे। मसाला टाकताना आपल्याला कढीला मसाला टाकायचा नाही, कारण आपल्याला याचा रोल चिटकून घ्यायचा आणि जेणेकरून ते हे आपला रोल चिटकणार नाही म्हणून आपल्याला हे कढीचा भाग तसाच ठेवून द्यायचा आहे। आणि मसाला टाकताना कंजूसी करायची नाही, जितका टाकता येईल तितका आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाकरवडी खूप मस्त होते। तर इथे बघा मी चौकून असा मसाला टाकला आहे, फक्त कढी थोडीशी मोकळी ठेवलेली आहे रोल चिटकायला। नंतर काय करायचं, अलगद आपल्याला हे बेलना असताना त्याला फिरून घ्यायचे म्हणजे मसाला आपला खाली चिकटतं आणि वरी मसाला निघत नाही। जास्त आपल्याला ह्याला रेटून बेलायचं नाही, फक्त आपल्याला अद्दर असं आपल्याला हे मसाल्यावर बेलनं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपला रोल मस्त फिट बसेल। तर इथं बघा अलगद असं मी हे कोलपटानं फिरून घेतलेले। आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। रोल करताना आपल्याला अत्यावश्यक काळजी घ्यायची आहे, चांगला आपल्याला रोल फिट दाबून घ्यायचा आहे, यामध्ये हवा जाता कामा नाही, नाहीतर आपली भाकरवडी तळताना मसाला तेलामध्ये पांगतो म्हणून आपल्याला हे रोल व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, यामध्ये हवा जाता कामा नाही। तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला रोल व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे, यामध्ये हवा जाता कामा नाही। बघा व्यवस्थित असा इथे मी पॅक करत आहे। तर संपूर्ण रोल आपल्याला असाच पॅक करीत करीत शेवटपर्यंत न्यायचा आहे आणि पुढे आपल्याला ही पुढची बाजू आहे ना याला चिपकून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाकरवडी व्यवस्थित आपल्याला कट करता येईल। त्यामुळे थोडंसं कढीला चिंच गुळाची चटणी किंवा पाणी लावायचं आणि हे रोल व्यवस्थित आपल्याला चिपकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही भाकरवडी कट करताना व्यवस्थित कट करण्यात येईल आणि चिकटलेली बाजू निघणार नाही। म्हणून थोडीशी चिंच गुळाची चटणी किंवा पाणी लावून पॅक करायचं आणि चांगला हे रोल आपल्याला हाताने दाबून घ्यायचा आहे। बघा तुम्हाला इथे मी दाखवते पण मस्त असं आपल्याला रोल दाबून घ्यायचा आहे। इथे मी आता थोडासा कोलपाट घेतलाय, कोलपाटाने थोडासा दाब पडते म्हणून कोलपाट घ्यायचा आणि कोलपाटावर आपल्याला रोल अलगद असा कोलपाटावर एकदा दोनदा असा गोल फिरून घ्यायचा आणि भाकरवडी कट करून घ्यायची। भाकरवडी कट करताना मधून कट करून घ्यायची आणि बोटाच्या कांड्यापेक्षा आपल्याला थोडीशी कमी आपल्याला ही भाकरवडी चाकून कट करून घ्यायची आहे। जास्त पण मोठी करू नका, नाहीतर तळायला खूप जास्त टाइम लागतोय आणि मधातपर्यंत आपली ही भाकरवडी तळण्यात येत नाही। अशा प्रकारे आपल्याला ह्या भाकरवड्या कट करून घ्यायच्या आणि थोडंसं हाताने गोल आकार द्यायचा आणि थोडासा दाब देऊन घ्यायचा
आणि ही अशी आपली ही भाकरवडी तयार आहे बघा। अशाच प्रकारे इथे मी सर्व भाकरवडी करून घेतलेली आहे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे इथं। अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण भाकरवड्या करून घ्यायच्या। आता आपण हे भाकरवड्या तळून घेऊया। तर सर्वप्रथम गॅसवर इथं तेल गरम होणं खूप महत्त्वाचं आहे। इथं थोडंसं पीठ टाकून बघायचं तेलामध्ये, जर हे थोडं तळून वरी आलं की आपलं हे तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भाकरवडी सोडून द्यायची आहे। जास्त पण भाकरवडी सोडू नका एकाच वेळी, जेणेकरून ही सर्व एकाच रंगावर भाकरवडी तळत नाही। म्हणून काय करायचं, थोड्याशा भाकरवडी तेलात सोडायच्या, 1-2 मिनिटं तेलामध्ये सेट होऊ द्यायच्या। नंतर आपल्याला हे चमच्यानं कशाने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला मिडियम गॅस करायचा आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला भाकरवडी तळून घ्यायची आहे बघा। तर भाकरवडी तळताना गडबड करायची नाही। जर फुल गॅसवर भाकरवडी तळली तर वरून ती लाल होईल पण मधात कच्चीच राहील, म्हणून मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर अलटी पलटी करून खरपूस आपल्याला ही भाकरवडी तळून घ्यायची आहे। तर आपल्या ह्या भाकरवडी तळून झालेली आहे बघा। तर मंडळी आपली चितळे बंधू स्टाईल अगदी खुसखुशीत खमंग ही भाकरवडी तयार आहे। तुम्ही पण या दिवाळी फराळामध्ये या पद्धतीने नक्की एकदा भाकरवडी करून बघा, किती मस्त खमंग खुसखुशीत झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।